आमच्या जिममध्ये ना 4 जण अशी आहे जी मेंटेनन्स स्टाफ आहेत. ट्रेनर नाही आहेत, पण हेल्प ऑपरेट द जिम. त्यापैकी एक जण ना इतका सिन्सिअर आहे. बाकी 3 जण जनरली टवाळक्या करत असतात, फोनवर असतात, एक दुसऱ्याशी बोलत असतात, बाहेर चहा घेत असतात. पण हा एक माणूस नेहमी जिममध्ये असतो. जेव्हा पण मी जातो नेहमी तिकडे असतो. त्याचं अटेन्शन सगळ्यांवर असतं. दर 5 मिनिटामध्ये तो जिमचा एक राऊंड घेतो की इक्विपमेंट नीट आहे का, सगळं पुसतो आणि आपलं काम इतकं सिन्सिअरली करतो ना. आणि त्याला बघून मला नेहमी असं वाटतं की यार ह्याला बॉम्बे शेविंग कंपनीमध्ये आपण कसं घेऊ शकतो, कॅन वी गेट हिम अ जॉब. आणि मला तेच वाटतं कधी कधी मोस्ट पीपल हु आर इन नॉट आयडियल जॉब्स एक सर्कमस्टान्समुळे असतात, कॉम्पिटन्समुळे नाही. की गरिबी असेल किंवा आईबाबांची तब्येत खराब असेल किंवा अभ्यासमध्ये मन नसेल लागलं, पण ते आपलं काम खूप सिन्सिअरली करतात. काही काम असेल ते त्यांना एक ब्रेकची गरज असते की कोणी एक जण चान्स द्यायला पाहिजे आणि देन दे ग्रो व्हेरी क्विकली. असे खूप जण बघितली आहेत मी. तर जर तुम्ही अशा सर्कमस्टान्समध्ये आहात, मला आवडत नाही का, खूप बोरिंग आहे वॉट एव्हर, पण जर तुम्ही ती नोकरी सिन्सिअरली कराल, जे काय काम असेल ते खूप सिन्सिअरली सिरियसली कराल, तर कोणीतरी नोटीस करेल. दिस वर्ल्ड विल नोटीस. इट्स नॉट अन अनकाइंड वर्ल्ड. आणि समवन विल गिव्ह यू द चान्स ॲट द राईट टाइम. सो कीप डुईंग इट. आणि काही काम मोठं आणि छोटं नसतं. आता मी ह्या जिम ट्रेनरला बघणार आहे की कसं आम्ही ह्याचे हे जे सिन्सिअरिटी आणि ओनरशिप आणि कमिटमेंट टू जे वर्क आहे ते आमच्या कंपनीमध्ये खूपच व्हॅल्युएबल आहे. असं नाही, मोस्ट जॉब्स डोंट रिक्वायर अ लॉट ऑफ सुपर इंटेलेक्च्युअल एक्सपिरियन्स आणि हे ते. इट जस्ट रिक्वायर्स अ लॉट ऑफ सिन्सिअरिटी अँड कमिटमेंट टू द आउटकम. आणि ते जर मला कोणामध्ये दिसतं ना, तर मला माझ्या डोक्यात लगेच येतं की यार ह्या माणसाला मी कसं घेऊ शकतो. तो डिलिव्हरी बॉय असू दे, तो क्रेडिट कार्ड विकत असेल एअरपोर्टवर, काही करत असेल, तो माझ्या डोक्यात नेहमी येतं बॉम्बे शेविंग कंपनीमध्ये कसं घेऊ शकतो. तुम्ही करत राहा अँड होपफुली द वर्ल्ड इज काइंड.